अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार, उद्या 2024 मधील सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे लक्ष्मी पूजन, दिवाळीतील सर्वात मोठा दिवस। संपूर्ण देशभर जो दिवस मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो तो म्हणजे लक्ष्मी पूजन। या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो। या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, घरामध्ये असणारं दारिद्र्य घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि घरामध्ये पैशांचा ओघ हा नेहमी वाढता ठेवण्यासाठी तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्या सेवा करता ह्या सगळ्याच सेवा सर्वात प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात। जे लोक दिवाळीत काहीच करत नाही किंवा ताई कुठल्याच तिथीला मला काही करता येत नाही, ते लोक ही वेळ काढून आवर्जून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही ना काही सेवा, काही ना काही उपाय हे नक्कीच करतात। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या लक्ष्मी पूजनाला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे। मुठभर धने आणि गुळाचा खडा जर उद्या लक्ष्मी पूजनात तुम्ही या ठिकाणी ठेवला तर तुमच्याकडे अखंड स्वरूपाने लक्ष्मी प्रसन्न राहील, घरामध्ये बरकत येत राहील, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्थिर होईल। बऱ्याच वेळा काय होतं, पैसा येतो म्हणजे लक्ष्मी येते, लक्ष्मी येत असते पण ती टिकतच नसते। आज पैसा आला तर तो उद्या कुठल्या तरी मार्गाने निघून जाणार, म्हणजे पैसा राहतच नाही। ही समस्या बऱ्याच वेळा आपल्याला येत असते, की तुम्ही असाल, मी असेल, प्रत्येकाच्या घरात। त्यासाठी धन्यांचा आणि गुळाच्या खड्याचा हा एक उपाय जर उद्याच्या दिवशी तुम्ही केला तर आयुष्यभर तुमच्या आयुष्यामध्ये बरकत राहील, घरामध्ये यशाची प्राप्ती राहील, माता लक्ष्मीचा अखंड स्वरूपाने जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला मिळत जाईल। आता हा उपाय तुम्ही उद्या दिवसभर करू शकतात, रात्री करू शकतात, सायंकाळी करू शकतात। जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन करणार आहात त्या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धने। धनत्रयोदशीला ताई धने आणले तेच घेऊ का, किंवा ताई आमच्या घरामध्ये ऑलरेडी खूप धने आहेत तेच घेऊ का? नाही, उद्या लक्ष्मी पूजन आहे आणि उद्याच्या दिवशी बाजारातून, मार्केटमधून एक मुठभर धने तुम्हाला घरी आणायचे आहेत। एक मुठभर धने, 10-20 रुपयाचे धने आपल्या घरी आणा आणि गूळ जो आहे तो देखील नवीन आणा। घरातला गूळ, वापरलेला गूळ अर्धा तुकडा राहिलाय तो अजिबात नाही, नवीन पाव किलोचा अगदी 25 ते 30 रुपयाला मिळून जातो हा गूळ आपल्याला घरी आणायचा आहे। सगळ्यात पहिले काय करायचं, एक छोटी प्लेट घ्यायची, त्यामध्ये हे धने घालायचे, धन्यावरती हळद घालायची, हळदीमध्ये सगळे धने व्यवस्थित मिक्स करून ते पूर्ण पिवळे करून घ्यायचे आणि जो गूळ घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे 5 तुकडे करायचे। छोटे छोटे, खूप मोठे नको, खूप छोटे नको, मध्यम असे 5-5 म्हणजे 5 असे तुकडे करायचे। सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक छान दिवा लावायचा। आता संध्याकाळी पणत्या वगैरे लावतो, पण दिवसाही पणत्या लावा, उजळवून काढा, कारण उद्या लक्ष्मी पूजन आहे। जेवढे शक्य तेवढं सगळं घरामध्ये सकारात्मकता ठेवा, छान स्वच्छ शुद्धता ठेवा। आता सगळ्यात पहिले काय करायचं, देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं, दिवा प्रज्वलित करायचा, बाजूला उदबत्ती लावायची। हा उपाय करण्याच्या अगोदर घरामध्ये थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं, गोमूत्र असेल तर गोमूत्र शिंपडा, म्हणजे घरातील सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर गेली पाहिजे। हा उपाय करताना घरामध्ये फक्त लक्ष्मीचा वास असला पाहिजे। सगळ्यात पहिले जे धने तुम्ही घेतलेले आहेत तर त्या धन्याची मूठ भरायची, उजव्या हाताची मूठ भरायची। देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती जिथे असेल त्या मूर्तीवरती ह्या धन्याचा वर्षाव करायचा। लक्ष्मीला सर्वात प्रिय किंवा लक्ष्मीला काय म्हटलं जातं तर धान्य देणारी देवी, आणि धने यांना धनाचं मान आहे। लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांचा उपाय हा सर्वश्रेष्ठ आहे। म्हणून आपल्याला हे धने उजव्या हातात मुठभर घ्यायचे, लक्ष्मीवरती सोडायचे। माता लक्ष्मीवरती हे धने सोडत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे। लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणा 21 वेळा, थोडे थोडे धने सोडत चला। दुसरा सेकंड टाइम पुन्हा म्हणायचा थोडे धने,
थर्ड टाइम, फोर्थ टाइम असे 21 वेळा मंत्र होईपर्यंत थोडे थोडे हाताच्या मुठीने धने तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत। धने अर्पण करून झाले की त्याच्यानंतर आपल्याला हे 5 गुळाचे खडे घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिला खडा हा उजव्या हातातील या मध्यभागी घ्यायचा, जो गुरुचा भाग, जो लक्ष्मीचा भाग मानला जातो, या भागामध्ये उजव्या हातातील मध्यभागी हा गुळाचा खडा ठेवायचा। त्याच्यानंतर आपली जी इच्छा असेल ती तिथे व्यक्त करायची। इच्छा व्यक्त करून 1 वेळा संपूर्ण श्री सूक्त म्हणायचं। नित्यसेवेत फलश्रुती नका म्हणू, म्हणजे म्हणायची तर म्हणा, पण नाही कंटाळा आला असेल किंवा त्यावेळेला वेळ नाही जास्त, त्यांनी फक्त श्री सूक्त म्हणा। 5व्या वेळेस डायरेक्ट तुम्ही फलश्रुती म्हटली तरीही चालेल। आता हा गुळाचा खडा अभिमंत्रित करून श्री सूक्त म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे। पुन्हा दुसरा खडा घ्यायचा, पुन्हा अभिमंत्रित करायचा, पुन्हा तो अभिमंत्रित करून लक्ष्मीच्या समोर ठेवायचा। असे 5ही गुळाचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे। त्यानंतर हे धने आणि ते गुळाचे खडे 1-2 ते 4 तास तरी माता लक्ष्मीच्या समोर तिथेच ठेवून द्यायचे। 1-2 तास फार फार झाले की त्यानंतर गुळाचे खडे तिथून उचलायचे। गुळाचे खडे उचलून एक गुळाचा खडा 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये घालायचं आणि हे पाणी तीर्थ स्वरूप प्राशन करायचं। हे तीर्थ घरातल्या सगळ्या सदस्यांना दिलं तरीही चालेल। आता राहिलेले जे 4 गुळाचे खडे आहेत, हे 4 गुळाचे खडे तुम्हाला एका कागदात किंवा कापडात बांधायचे आहेत आणि उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्रभर ते आपल्या उशीखाली ठेवायचे आहेत। जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठाल, दुसऱ्या दिवशी पाडवा आहे, जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, उठल्यानंतर यातील 1 गुळाचा खडा अंघोळीच्या पाण्यात घालायचा। पाडव्याच्या दिवशी जे स्नान कराल त्यामध्ये 1 खडा गुळाचा घालायचा आणि त्या पाण्याने स्नान करायचं। आता शेवटचे 3 खडे शिल्लक राहतील, त्यातील 1 गुळाचा खडा पाडव्याच्या दिवशी जो सकाळी तुम्ही दिवा देवघरात लावाल, तर त्या देवघराच्या समोर जो तुम्ही दिवा लावाल त्या दिव्यामध्ये हा 3रा खडा घालायचा। आता शेवटचे जे 2 गुळाचे खडे शिल्लक राहतील, यातील 1 गुळाचा खडा हा तुम्हाला पशु पक्षी प्राण्यांना खाऊ घालायचा आहे आणि 1 गुळाचा खडा हा तुम्हाला गोमातेला खाऊ घालायचा आहे। हे 5 गुळाचे खडे जर तुम्ही या पद्धतीने पशु पक्ष्यांना स्वतः ग्रहण करून अंघोळीमध्ये घालून, दिव्यामध्ये घालून जर तुम्ही योग्य पद्धतीने वापरले, आयुष्यातील इडापिडा दूर होईल, नजरबाधा नष्ट होईल, संकट क्लेश दूर होतील, दरिद्रता निघून जाईल, काही तुमचं अपवित्र शरीर झालं असेल, काही दोष लागले असतील, त्यातून तुमची मुक्तता होईल। ठीक आहे। यानंतर जे धने आपण माता लक्ष्मीला अर्पण केले होते, हे धने देखील 2 तासांनी बरोबर उचलायचे। हे सगळे पिवळ्या रंगाच्या कापडात बांधलेले धने हे एका पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचे आणि 1 महिनाभर आपल्या तिजोरीत ठेवायचे। 1 महिनाभर मोजून 1-1.25 महिनाभर झाला की त्याच्यानंतर हे धने कुठल्याही गोमातेला खाऊ घालायचे। 1 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही गोशाळेत जाल, आजूबाजूला कुठे गोमाता असेल, तिथे जर तुम्ही कधी दर्शनासाठी जाणार असाल किंवा नुसती भेट देण्यासाठी जाणार असाल, तर जात असताना हे तिजोरीतील धने काढायचे आणि हे हळदीचे धने त्या गोमातेला खाऊ घालायचे। याने आयुष्यभर उन्नती होत राहील, प्रगती होत राहील, यशाची प्राप्ती होत राहील, आयुष्यात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही। खूप छान, खूप सुंदर उपाय आहे। उद्या नक्की करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।